पण स्वप्नील, अरे या विलन्सचा एक प्रॉब्लेम होताच ना. काय बाबा? म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटायचं की आता ह्यांच्या हातामध्ये सगळं आलेलं आहे. हिरोईन त्यांच्याकडे कब्जात आहे, हिरोला बांधून ठेवलेलं आहे, आई वडील काय ते लिक्विड ऑक्सिजन किंवा कुठेतरी बांधून ठेवलेले आहेत. सगळ्यांचा नायनाट करून आता सगळ्या जगावरती या विलन्सचं राज्य असणारे वगैरे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेमकी त्यावेळी त्याच्या डोक्यात एक खूळ यायचं, काय आयटम नंबर पाहिजे. आणि त्या आयटम नंबरमध्ये एकतर पोलीस तरी यायचे किंवा हिरो आणखीन वेगळ्या रूपात तरी यायचे. असं काहीतरी करून त्या विलनचा नायनाट करून पुन्हा चांगल्यांचं राज्य जगावरती येईल असं बघायचे. याला कारण काय माहितीये? काय? क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. म्हणजे अरे हो, तेव्हा असे दर्जेदार डान्स रियालिटी शो नव्हते ना. तेव्हा जर लोकांना असा वीकली डोस ऑफ डान्स मिळत राहिला असता तर या विलन्सनी असे डान्स तिकडे बघायचा हट्ट धरलं नसतं. आणि मग या अनेक मोठ्या मोठ्या सिनेमांचा दी एंड आपल्याला जरा वेगळा बघायला मिळाला असता. त्यामुळे एकदा या मंचासाठी जोरदार टाळ्या. मला असं सांगायचं लोक की आपले महागुरु, आपले ज्युरी प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जोड्यांचं खूप भरभरून कौतुक करत असतात. आणि आजपासून आणखीन एका वेगळ्या तऱ्हेने महागुरूंनी या जोड्यांचं कौतुक करायचं ठरवलेलं आहे. आजच्या एपिसोडपासून प्रत्येक एपिसोडमध्ये आपण इंट्रोड्यूस करतोय डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी. वा 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 वा. आणि त्यांना मिळणार आहे नवीन डव नरिशिंग ऑइल केअर गिफ्ट हॅम्पर. मी महागुरूंना अशी विनंती करतो की आजच्या या भागातली डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी कोणती आहे ते त्यांनी जाहीर करावं. इट्स अ टफ डिसिशन, कारण सर्वांनीच खूप छान परफॉर्म केलंय, सर्वांनाच खूप चांगले गुण मिळालेले आहेत. आजची जी थीम लक्षात घेतली, या थीमला अनुसरून माझ्या मते डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी आहे फुलवा सॅड्रिक. जोरदार टाळ्या प्लीज. आणि ह्या जोडीला मिळत आहे नवीन डव नरिशिंग ऑइल केअर गिफ्ट हॅम्पर्स.